अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात तुमचा जन्म झाला। अंबादास, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। सोन्याच्या चमच्यातनं त्याच्या ताटात आलं आणि जे खाऊन तो मोठा झाला त्या घराचे वासे त्यांनी मोजले नाहीत, याबद्दल मी अंबादासचं खास कौतुक करतो। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या समारोप समारंभात सोन्याचा चमच्यावरून विषय चांगलाच गाजला। अंबादास दानवेंच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकिर्दीचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ते गरिबीतून संघर्ष करत वर आल्याचं सांगितलं। अंबादास दानवे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नसल्याचा टोला सभागृहात उपस्थित उद्धव ठाकरेंना लगावल्याची संधी त्यांनी सोडली नाही। कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोहोचलेला आहेत। उद्धव ठाकरेंवर टीका करताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले नेते असा शब्दप्रयोग एकनाथ शिंदे वारंवार करतात। यापूर्वी शिंदेंनी केलेल्या टीकेला कधी उत्तर मिळालं नाही, पण यावेळी उद्धव ठाकरेंनी नेमकी संधी साधली। त्यांनी अंबादास दानवेंचं कौतुक केलं, शिवाय एकनाथ शिंदेंच्या सोन्याच्या चमच्यावरून टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही। अंबादास, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही। नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल। तुमची कल्पकता, ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला, हा माणूस एक कल्पक आहे। उद्धव ठाकरेंपाठोपाठ अनिल परब यांनीही सोन्याचा चमचा हा धागा धरून एकनाथ शिंदेंवर प्रहार केला। अंबादास दानवेंनी संघर्ष केला, पण काही जण संघर्षाच्या भीतीने पळून गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला। सोन्याच्या चमच्यातनं त्याच्या ताटात आलं आणि जे खाऊन तो मोठा झाला त्या घराचे वासे त्यांनी मोजले नाहीत, याबद्दल मी अंबादासचं खास कौतुक करतो। दादा, अशा अनेक जण आहेत ज्यांनी सोन्याच्या ताटातनं वाढलेलं जेवले, तट्ट फुगले आणि त्याच घराचे वाशे मोजले। न वाशे मोजणारा कार्यकर्ता म्हणून आज अंबादासचा मला अभिमान आहे की एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं, कितीही वाईट प्रसंग आला, कितीही संघर्ष करावा लागला, तरी आपल्या तत्वाशी तडजोड न करणारा किंवा आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक बाळासाहेबांनी जो घडवला, जो आज पहिल्या टर्ममध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता झाला। एकनाथ शिंदेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी त्याच सभागृहात आणि तेही थेट उत्तर दिलंय। त्यामुळे पुढच्या काळात एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा हा शब्दप्रयोग उद्धव ठाकरेंसाठी करतील का, याबाबत साशंकता आहे। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।